आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील फ्लायओव्हरवर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एक बस अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली। काही क्षणातच संपूर्ण बसने पेट घेतला। सुदैवाने या घटनेवेळी बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली। बस नंदुरबार आगाराची होती। बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना आधी सुरक्षितरित्या उतरवण्यात आले होते। त्यानंतर चालक व वाहक बस दुरुस्तीसाठी वर्कशॉपकडे नेत होते। बस पाथर्डी फाटा फ्लायओव्हरवर पोहोचताच अचानक इंजिनमधून धूर निघू लागला। टायर फुटल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। धोका ओळखताच चालक व वाहक तात्काळ बसमधून खाली उतरताच आगीने भीषण स्वरूप धारण केले। आगीच्या ज्वाळा व धुराचे लोट दूरवर दिसत असल्याने फ्लायओव्हरवरील वाहतूक पूर्णतः ठप्प करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले, मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती। आग विझल्यानंतरच महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।